याआधी सरपंच संतोष देशमुख प्रकरण, त्यानंतर वाल्मिक कराडच्या गुंडांची दहशत, बीडमध्ये महिलेला वाल्मिक कराडच्या गुंडांची मारहाण, या सगळ्या प्रकरणामुळे बीड जिल्हा नेहमी चर्चेत असतो। हत्या, मारहाण या घटनेमुळे बोलायला गेलं तर बीड जिल्हा केंद्रस्थानी आहे। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या आठवणी ताज्या असतानाच आणखी एक हत्येनं बीड जिल्हा हादरून गेला आहे। विलास घुले या तरुणाची हत्या करण्यात आली। विशेष म्हणजे या हत्या प्रकरणात बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांच्या मुलाचं नाव घेतलं जातंय। काल सभागृहात देखील माजी मंत्री धनंजय मुंडे या हत्या प्रकरणावरून चांगलेच आक्रमक झाले। बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात या घटनेमुळे बंद पाळण्यात आला। या सगळ्या घडामोडी घडत असताना हे प्रकरण साधं नाही। हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार कोण, बीडमध्ये इतका असंतोष का आहे, असे प्रश्न विचारले जात आहेत। नेमकं प्रकरण काय आहे, विलास घुले कोण आहे, हत्या का झाली आणि खासदाराच्या मुलाचं नाव का घेतलं जातंय, पाहूयात याबद्दलची सविस्तर माहिती। नमस्कार, मी जान्हवी आणि आपण पाहत आहात टाइम महाराष्ट्र। बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात 3 दिवसांपूर्वी घडलेल्या प्रकरणात विलास घुले याची हत्या करण्यात आली। विलास घुले हा हॉटेल चालक होता। विलास घुले आणि त्यांचा भागीदार आकाश चाळक हे बीड केज राष्ट्रीय महामार्गावरील गावकरी हॉटेल चालवत होते। शनिवारी सायंकाळी हॉटेलवर आकाश चाळक, उमेश माने आणि आचारी गणेश प्रसाद शुक्ला उपस्थित होते। त्याच वेळी पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओ मधून आलेल्या बाळासाहेब कदम, मंगेश कदम आणि रामेश्वर गायकवाड यांनी उमेश माने याला अनैतिक संबंधाच्या कारणावरून मारहाण करण्यास सुरुवात केली। उमेश माने पळून जाऊ लागल्याने त्याला वाचवण्यासाठी विलास घुले आणि नितीन घुले धावले। त्यानंतर आरोपींनी त्यांचाही पाठलाग केला। समर्थ बियर बार समोरील राष्ट्रीय महामार्गावर सर्वांनी विलास घुले आणि नितीन घुले यांना अडवून मारहाण केली। त्याच वेळी रामेश्वर गायकवाड यांनी सोबत आणलेल्या चाकूने विलास घुले याच्या पोटावर वार केला। यात विलास घुले हा गंभीर जखमी झाला आणि रक्ताच्या थारोळ्यात कोसळला। त्याला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला आहे। आता या हत्या प्रकरणाने राजकीय आणि सामाजिक वातावरण चांगलंच तापलं आहे। हत्येच्या निषेधार्थ सुरू असलेल्या आंदोलनानंतर या प्रकरणात मोठ्या घडामोडी घडत आहेत। माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। चाकू हल्ला झालेल्या विलास घुले याच्या हत्येनंतर नातेवाईक आणि ग्रामस्थांनी आरोपींच्या अटकेसाठी आंदोलन छेडलं होतं। तब्बल 9 तास मृतदेह पोलीस ठाण्यासमोर ठेवून ठिय्या आंदोलन करण्यात आलं। त्यानंतर पोलिसांच्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित करण्यात आलं। दरम्यान या प्रकरणात 9 आरोपींविरोधात गुन्हा दाखल असून आतापर्यंत 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे। तसेच काही नावांबाबत चौकशीची मागणी होत असून पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू आहे। हे प्रकरण तापलेलं असताना या प्रकरणी माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। मृत विलास घुले याच्या हत्या प्रकरणी सखोल तपास करून हत्या प्रकरणातील सर्व दोषींना अटक करून शिक्षा व्हावी याबाबत लेखी स्वरूपात धनंजय मुंडे यांनी निवेदन दिलं आहे। या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांना फोन करून वस्तुस्थिती जाणून घेतल्याची माहिती हाके यांनी दिली आहे। यावेळी आंदोलकांच्या भावना त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितल्या। यानंतर रमेश घुले यांचा पुरवणी जबाब पोलिसांनी नोंदवून घेतलाय। या प्रकरणात सखोल चौकशी करण्याचे आश्वासन पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी उपस्थित नातेवाईकांना दिले। तर रात्री उशिरा 11 वाजता आंदोलन स्थगित करत विलास घुले यांच्या पार्थिवावर टाकळी शिवारात अंत्यसंस्कार करण्यात आले। काल विधानसभेत माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी या प्रकरणी देखील पोलीस प्रशासनाने या प्रकरणात आरोपींची सर्व पाळेमुळे खोदून काढत खरा सूत्रधार कोण आहे याचा तपास करावा अशी मागणी केली आहे। मी हे आपल्याकडे पाठवलं होतं, त्यानंतर आपल्याकडून परत इथं आलंय। अतिशय बाब गंभीर आहे। बीड जिल्ह्यातील केज तालुक्यामध्ये असं नाही चालत। अध्यक्ष महाराज, आता 4 दिवस झाले खून होऊन आणखीनही प्रेत ताब्यात घेतलेला नाहीये। अध्यक्ष महाराज, ही बाब अतिशय गंभीर आहे। म्हणून मी आपल्याला या ठिकाणी सांगतोय की ज्या ठिकाणी ही घटना घडली, ही पुन्हा केज तालुक्यामध्ये घटना घडलेली आहे। घुले कदमवाडी या परिसरातली ही गावकरी नावाच्या एका हॉटेलवर या ठिकाणी घटना घडली। ज्या घटनेमध्ये मारायचं होतं एकाला आणि हॉटेल मालक गेला सोडवायला, त्याची हत्या झाली आहे। आणि ती हत्या अध्यक्ष महाराज कट रचून झालेली आहे। आणि कट रचून झाल्यामुळे आज त्या ठिकाणी 9 आरोपीचे नाव घेतलेत, 3 आरोपी अटक केलेत अध्यक्ष महाराज। पण यामधला जो खरा सूत्रधार आहे, त्या सूत्रधाराचं नाव घेण्यासाठी पोलीस जाणीवपूर्वक टाळतात। अध्यक्ष महाराज, तात्काळ या ठिकाणी पोलीस प्रशासनाने, माननीय मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घालणं गरजेचं आहे। आणि जो मुख्य सूत्रधार आहे त्याच्या सहित
त्या ठिकाणी फिर्याद घेणं आवश्यक आहे, तरच त्या ठिकाणी समाधान होईल. अध्यक्ष महाराज, त्याशिवाय होणार नाही. शासनाने नोंद घ्यावी. दरम्यान काल बीडमध्ये हे प्रकरण चांगलंच तापलेलं असताना कुटुंबियांचा आक्रोश पाहायला मिळाला. हॉटेल मालक विलास घुले या प्रकरणात मुख्य सूत्रधाराला अटक करा या मागणीसाठी नातेवाईक गेल्या 3 दिवसांपासून आक्रमक आहेत. मुख्य म्हणजे या प्रकरणात बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांच्या मुलाचं नाव समोर आल्याने खळबळ उडाली आहे. आरोपी मारहाण करताना सौरभ बजरंग सोनवणेचं नाव घेत होते. त्यांच्या पाठबळामुळेच हे सगळं कृत्य घडलं आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करा अशी मागणी विलास घुले यांचा भाऊ रमेश घुले यांनी केली आहे. मात्र हे आरोप खासदार सोनवणे यांनी फेटाळून लावले आहेत. खासदार बजरंग सोनवणे यांनी टाइम महाराष्ट्राला दिलेल्या प्रतिक्रियेत प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. पोलिसनी सुद्धा जर माझा मुलगा आलता का नाही, कुठे पोलीस स्टेशनला येऊन का भिंतीला बोलला? पोलीस स्टेशनला गेला तर कोणाला बोलल? पोलिसला बोलला असेल. त्या पोलिसनी भत्तीच्यावर ठीक आहे, पोलीस बी खोटं बोलतात माझ्या दबावात. सरकार तुमचं, पोलीस तुमचे आणि मी विरोधी खासदारात आहे, तरी समजा पोलीस खोटं बोलते तुम्हाला असं समजू, तुम्ही CCTV काढा, माझा मुलगा गेलाय. आणि जर एक खोटा आहे तर मग तुम्ही चेतावणीपर भाषण केलं, या लोकाला मॉबला भडकावायचं भाषण केलं आणि भडकवताय मॉब. याच्यामुळं सरकार, पोलीस आणि बीड जिल्ह्याचे SP त्याच्यावर काय काय कारवाई करणार, खासदार म्हणून मी त्यांना विचारतोय. आणि दुसरा प्रश्न जी पहिला जो तुम्ही प्रश्न विचारला की माझा मुलगा त्याच्यात असेल तर ते दोषी असेल, मी दोषी आहे का? पहिली बातमी अशी होती की मी फोन केलाय. दुसरी बातमी अशी की माझा मुलगा तिथं गेला आणि पोलीस स्टेशनला गेला, पुन्हा गावात गेला, स्पॉटला गेला, त्यांनी फोन केला. आमचे कॉल डिटेल काढा. कुठेही जर आम्हाला फोन आम्ही जर केला असलं त्या घटनेला तर म्हणजे माझं तर सोडा, पण माझ्या मुलाचं बोलतो अगोदर की मुलानं जर कुठं फोन केला असेल, ते कुठं सापडला असेल, कुठं गेला असेल तर त्याच्यावर सुद्धा कारवाई करा. त्याला सुद्धा जेलमध्ये टाका. दोषी असेल त्याला जेलमध्ये टाका. पण नसेल तर अननेसेसरी आमची बदनामी करू नका यार. खूप वाईट वाटते. माझा मुलगा आहे, माझ्यावर काही बोला ना, राजकारण नीच वृत्तीचं करताय. ज्या मुलाचं वय आणखी 21-22 झालंय कसं तरी, आत्ता इतक्या लहान वयाचा मुलगा, एकच जमेची बाजू आहे. हे राजकारणामध्ये माझ्या घरात दुसरं कुणी नाही. आता या प्रकरणात पुरवणी जबाब घेण्यात आला असून यामध्ये चौकशी करून पुढील कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी दिली आहे. आतापर्यंत या प्रकरणात 9 पैकी 6 आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश मिळालं आहे. अजूनही हजारो लोक केज पोलीस ठाण्यात न्यायासाठी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. त्यामुळे विलास घुले हत्या प्रकरणात आता सामाजिक आणि राजकीय स्वरूप प्राप्त झालं असून पुढील तपासाकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. तर तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं? तुमचं मत आम्हाला नक्की कमेंट करून कळवा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.